हॅलो फ्रेंड्स, मग काय मजेत आहात ना सगळे? काय बनवायचं? कस्टर्ड आईस्क्रीम डेझर्ट. आता एका कढईमध्ये 1 कप दूध घेतलेला आहे. त्यातलंच दूध थोडं बाजूला ठेवलेलं आहे. त्याला हलवत राहायचं आहे. साय पण मध्येच घालत जायची आहे. 5 चमचे साखर घातलेली आहे. मिक्स करत जायचं आहे त्यातच. आणि साय पण बाजूला आलेली असती ना, ती पण त्यातच घालत जायची आहे, म्हणजे दूध लवकर घट्ट होतं. मस्त होणार आपली रेसिपी, नक्की बघा. थोडं दूध बाजूला ठेवलेलं ना, 2 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायचे आणि चांगली मिक्स करून घ्यायचे. आता दूध पण इथं उकळलेलं आहे. आता हलवून आपलं मिश्रण आहे ना सगळं ते घालून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे. बघा 2च मिनिटात सगळं घट्ट झालेलं आहे. जास्त पण वेळ लागत नाही, लवकर तयार होतं. आता याला थंड होऊ द्यायचं आहे. आता मिश्रण सगळं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे. त्यात 1 वाटी साय घातलेली आहे, घरातलीच साय घातली आहे. घरच्याच वस्तूंपासून तयार झालेलं आहे. आता इथं आपण एका आईस्क्रीमच्या बॉक्समध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे बंद करून 2 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. 2 तास झालेले आहे. फ्रीजरमध्ये काढून घेऊन परत मिक्सरमधनं एकदा फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे एकदम आपलं आईस्क्रीम स्मूथ तयार होतं. आता याला झाकून ओव्हरनाईट फ्रीजरमध्ये ठेवूया. आता आपण कस्टर्ड मिल्क बनवूया. त्यासाठी 1 कप दूध घेतलेलं आहे. थंडच दूध आहे. त्यात 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं. आता 2 चमचे मिल्क पावडर घालायची आहे. सगळं मिक्स करून घेऊन मग गॅसवर ठेवायचं आहे. गॅस चालू करून हलवत राहायचं याला. हे पण फक्त 5 मिनिटातच तयार होतं. आता थोडं घट्ट झाल्यावर साखर घालून घ्यायची आहे. आता आपल्याला 5 चमचे साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मुलांना थोडं गोडच आवडतं ना आईस्क्रीम आणि कस्टर्ड, म्हणून गोड केलेलं आहे. आता हे मिक्स करत जायचं आहे. बघा उकळी आल्यावरच घट्ट झालेलं आहे. आता या गॅस बंद करूया आणि थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवूया. आता सगळं थंड झालेलं आहे आणि आईस्क्रीम पण तयार झालेलं आहे. काचेच्या ग्लासमध्ये मी इथं फ्रूट घालत आहे, कारण फ्रूट्स कस्टर्ड डेझर्ट आपण तयार करणार आहोत. आंबा आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते फ्रूट तुम्ही घालू शकता. आता आपण तयार केलेलं आईस्क्रीम घातलेलं आहे. परत फ्रूट्स घालायचे आहेत. मी इथं ॲपल घातलेलं आहे कट करून. आता यावर आपण कस्टर्ड तयार केलेलं ना, ते पण थंड झालेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे. अजून थोडं घालून घेतलेलं आहे आपण. आता पाऊण ग्लास झालेला आहे आईस्क्रीम घालून घ्यायचं आहे. मस्त होतं एकदम. डेझर्ट, स्पेशल डेझर्ट होतं. मुलांना तर खूपच आवडेल आणि हेल्दीसुद्धा आहे, कारण यात फ्रूट्स आहेत. मुलं असं तर फ्रूट्स खात नाहीत. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा.